10 वर्ष कुठलंही पद मिळालं नसताना काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले। काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवलं। 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली पण यश मिळालं नाही। अखेर सांगलीचे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, जे विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात, त्यांनी शस्त्र टाकली आणि भाजपची वाट धरली। याआधी सांगलीच्या काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। एवढंच नाही तर त्यांच्या सोबत खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर, नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। याला कारण ठरलं ती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची डिनर पार्टी। या डिनर पार्टीमध्ये नेमकं काय घडलं, पृथ्वीराज पाटलांनी भाजपची वाट का धरली, सांगली महापालिकेत त्याचा काँग्रेसला काय फटका बसणार हेच सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र आहेत। पृथ्वीराज पाटील यांनी 2019 ला विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यांना यश मिळालं नाही। दुसऱ्या वेळी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी 2024 ला भाजपचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना जोरदार लढत दिली होती। दोन्ही वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्यावर अन्याय झाला, तसंच आपल्या विजयात अडथळे निर्माण करण्यात आले अशी त्यांची तक्रार होती। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज होते। पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र आपली बाजू गांभीर्याने घेतली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। गेल्या आठवड्यात पाटील यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेट घेऊन पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा केली होती। मात्र काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांच्या प्रवेशाला तात्पुरता ब्रेक लागला होता। पण सोमवारी रात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट घेतली आणि जेवणाचा बेत आखला। या डिनर वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश भाऊ खाडे, जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची सविस्तर चर्चा झाली। या ठिकाणी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून बंद खोलीमध्ये चर्चा करण्यात आली। त्यानंतर बाहेर येऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समोर येऊन आपली भूमिका मांडली। पृथ्वीराज पाटील यांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जाणार आहे असं या नेत्यांनी जाहीर केलंय। बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। पण भाजप नेते एवढ्यावरच थांबले नाहीत। बाहेर आल्यानंतर खासदार विशाल पाटील यांचे कट्टर नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह माजी महापौर कांचन कांबळे आणि नगरसेविका शुभांगी साळुंखे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून घेतला। त्यामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना मोठा धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। सांगलीत विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली होती, त्यामुळे त्यांना काँग्रेसने निलंबित केलं होतं। काँग्रेसच्या कारवाईनंतर जयश्री पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। इथेच काँग्रेसला पहिला धक्का बसला होता। आता पृथ्वीराज पाटील यांच्या रूपाने काँग्रेसला दुसरा धक्का बसतोय। पृथ्वीराज पाटील यांचे काँग्रेस पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत। पाटील पक्षात आल्याने सांगलीत भाजपची मोठी ताकद तयार होईल, कारण त्यांच्यासोबत आणखी काही आजी-माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत। एकीकडे जयश्री पाटील, दुसरीकडे पृथ्वीराज पाटील आणि उरले सुरले नगरसेवक। यामुळे आगामी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला अर्थातच महायुतीला मोठा फायदा होणार आहे। सांगली महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपचा मार्ग अधिक सोपा झालाय, हे मात्र निश्चित आहे। तुम्हाला काय वाटतंय, येत्या निवडणुकीत सांगली महापालिकेवर भाजपची सत्ता येईल का, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।